ट्रॅक्टर मोर्चाची घोषणा करत प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडूंनी आक्रमक पवित्रा घेतला। शेतकऱ्यांसाठी छातीवर गोळ्याही झेलू इथपर्यंत कडूंनी तयारी दाखवली। पण वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी बच्चू कडूंच्या या आक्रमक पवित्र्याची हवाच काढली आहे। आंबेडकरांनी बच्चू कडूंवर अगदी एका वाक्यामध्ये जहरी निशाणा साधला आणि आक्रमक झालेल्या बच्चू कडूंचा सूर एकदमच नरम लागला। पण प्रकाश आंबेडकर असं नेमकं बोलले तरी काय? सतत आक्रमक भाषा आणि वेळ पडली तर हातही उचलणारे बच्चू कडू आता प्रकाश आंबेडकरांसमोर का झुकले आणि या दोन नेत्यांमध्ये नेमकं काय वाकयुद्ध रंगलं सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राइम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते जरूर करा। तर झालं असं की शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बच्चू कडूंनी ट्रॅक्टर मोर्चाची घोषणा केली। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू आक्रमक झाले। अगदी शेतकऱ्यांसाठी छातीवर गोळ्या झेलण्याची सुद्धा तयारी बच्चू कडूंनी दाखवलेली आहे। पण वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी मात्र यावरून आता बच्चू कडूंची खिल्ली उडवली आहे। इतकंच नव्हे तर त्यांच्यावर जहरी टीकाही केली आहे। प्रकाश आंबेडकर हे नांदेड इथं झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बच्चू कडूंवर निशाणा साधताना असं म्हणाले की आम्ही अशा लय वल्गना बघितल्यात, त्यामुळे लोकांनी आता या सगळ्याला फसू नये। मंत्रीपद असताना मारत होता का असा सवाल करत आंबेडकर बच्चू कडूंवर चांगलेच डाफरले। पण विशेष म्हणजे इतकं ऐकूनही कडूंनी यावर अत्यंत संयमी अशी प्रतिक्रिया दिली आहे। प्रकाश आंबेडकरांविषयी मला प्रचंड आदर आहे, पण त्यांच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती। आमच्याकडून काही चुकलं असेल तर कान पकडावा, परंतु मी मंत्री असताना दुचाकीनं शेतकऱ्यांच्या आंदोलनातही सामील झालो होतो हे प्रकाश भाऊंना माहिती नसेल असं बच्चू कडू म्हणाले। पुढे ते असंही म्हणाले की प्रकाश आंबेडकरांचं विधान नेमकं कुणाच्या बाजूने आहे हेच समजत नाहीये, शेतकऱ्यांच्या बाजूने की कुणाच्या बाजूने याचं स्पष्टीकरणच मिळत नाहीये। आम्ही तुमचा आदर करतोय, तुम्ही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहात आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला काहीही बोलू शकत नाही, एवढं आम्ही मोठे नाही, इतकं म्हणत बच्चू कडूंनी हा विषय संपवला। पण प्रकाश आंबेडकरांनी कठोर शब्दात बच्चू कडूंना विचारलेल्या या प्रश्नाबाबत, या टीकेबाबत तुमचं नेमकं काय मत आहे? आंबेडकरांनी कडू यांना योग्य प्रश्न विचारला का? बच्चू कडू यांच्या शेतकऱ्यांविषयीच्या आताच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि मंत्रीपदी असताना बच्चू कडू यांनी आपल्या विविध घटकांना न्याय देण्याचा खरोखरच प्रयत्न केला होता का? तुमची मतं, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की सांगा। शिवाय तुम्ही कोणाच्या बाजूने आहात, प्रकाश आंबेडकर की बच्चू कडू, तेही कळवायला विसरू नका। आणि व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।